नमस्कार मित्रांनो, मी सारिका. मी तुमच्यासाठी घेऊन आली अँग्युलरची पूर्ण सिरीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील, ज्याचा उपयोग तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी सुद्धा करू शकाल. तर ही सिरीज तुम्ही पूर्णपणे बघितल्यानंतर तुम्ही स्वतः अँग्युलर मध्ये काही सुद्धा इम्प्लिमेंट करायला घाबरणार नाही. तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करायला शिकाल, कारण मी तुम्हाला IT इंडस्ट्री लेवलचं ट्रेनिंग, इंडस्ट्री लेवलच्या कन्सेप्ट किंवा त्याचा उपयोग काय होतो, इंडस्ट्रीमध्ये कसा यूज होतो हे सगळं सांगणार आहे. कारण मी स्वतः IT मध्ये काम करते आणि या सिरीजमध्ये तुम्ही पूर्णमध्ये टच राहा, तुमची पूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल. ठीक आहे. तर अँग्युलर म्हणजे काय? तर अँग्युलर हे एक फ्रंट एंड फ्रेमवर्क आहे, ज्याचा यूज करून आपण डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. लार्ज ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी अँग्युलरचा यूज होतो. तर अँग्युलरचा उपयोग का करतो आपण? म्हणजे कोणतीही लँग्वेज असेल, कोणतंही फ्रेमवर्क असेल, तर त्याचा यूज काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि मेन पॉइंट हा आहे की त्या कन्सेप्टना आपल्याला आपल्या भाषेमध्ये समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ओके. तर तुम्ही हे समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करा. तुम्हाला नक्कीच सोपं जाईल. तर अँग्युलर हे एक सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे. आता सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे काय? तर त्याच्या नावातच आहे सिंगल पेज, म्हणजे एकच पेज. म्हणजे काय आहे, तर जर तुम्ही एखादं ऍप्लिकेशन क्रिएट केलं आहे, तर एका पेजवरती ते लोड होतं. पण नंतर ते रिलोड न होता त्याचे फक्त कंटेंट चेंज होतात, पण पेज सेमच राहतं. मी काय बोलले? पेज सेम राहतं आणि कंटेंट चेंज होतात. म्हणजे की दरवेळेला पेज चेंज न होता फक्त कंटेंट चेंज होतं. यालाच आपण सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणतो. म्हणजे इतकं महत्वाचं आहे ना ते सिंगल पेज ऍप्लिकेशन आत्ताच्या ह्याच्यामध्ये. इंडस्ट्रीमध्ये तर याचा खूप उपयोग होतो. बँकिंगचे जे वेबसाईट्स असतील, बँकिंगचे जे प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यासाठी अँग्युलर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अँग्युलरची सिरीज ही तुम्ही पूर्णपणे बघा. तर अँग्युलर हे अजून एक उपयोग आहे अँग्युलरचा, तर तो कॉम्पोनंट बेस्ड स्ट्रक्चर आहे, त्यामुळे कोड मॅनेज होतो. आणि सपोज की तुम्ही दोन्ही म्हणजे फ्रंट एंड आणि बॅक एंड बोथ ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी जर ट्राय करत असाल, तर API इंटिग्रेशनसाठी अँग्युलर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर अँग्युलरचं आता नवीन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर ते इन्स्टॉलेशन कशी करणार, इन्स्टॉलेशनची प्रोसेस, काय डाउनलोड केलं पाहिजे, कोणत्या व्हर्जन डाउनलोड केला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू एक एक स्टेप पुढे जाणार आहोत. त्यामुळे अँग्युलरच्या पूर्ण या सिरीजमध्ये तुम्ही टच राहा, आणि तुम्ही जर अँग्युलर डेव्हलपमेंटसाठी किंवा फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठी जर ट्राय करत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सिंगल पेज ऍप्लिकेशन समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज की मी गुगलमध्ये विकिपीडिया सर्च केला. ओके. आता विकिपीडियामध्ये मी अँग्युलर टाईप करते, सर्च करते. तर आता इथे तुम्हाला या पेजवरती कितीतरी लिंक्स दिसतील. आता मी एका लिंकवरती क्लिक केला तर पेज बघा, म्हणजे लिंक ओपन झाली पण पेज लोड झाला. परत मी दुसऱ्या याच्यावर क्लिक केला, परत सेम पेज लोड होताना दिसतो. तर असं नसलं पाहिजे. आता दुसरं एक्झाम्पल काय आहे, तर युट्यूब. आता युट्यूबच्या ह्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ ओपन केला. आता या व्हिडिओमध्ये बघा, इथे पेज आपलं रिफ्रेश जिथं असतं ते रिलोड दिस पेज म्हणून जे आहे ते, तर तिथे पेज रिलोड होताना तुम्हाला नाही दिसणार. फक्त पेज म्हणजे व्हिडिओ चेंज होईल, पण कंटेंट कंटेंट चेंज होणार. हे बघा, पेज सेमच राहतं. मी व्हिडिओ चेंज करते, पण आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात, पण पेज सेमच राहतं. तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जर कोणी विचारलं ना, तर व्हॉट इज सिंगल पेज ऍप्लिकेशन, तर तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता आणि एक्सप्लेन पण करू शकता. तर अशा पद्धतीने त्यांना रिअल टाइम एक्झाम्पलने एक्सप्लेन करा. म्हणजे जे आपण सगळे जे एक्झाम्पल देतात तेच एक्झाम्पल नाही द्यायचे. रिअल टाइम एक्झाम्पल देऊन इंटरव्ह्यूला एक्सप्लेन करायचं, म्हणजे त्यांना समजतं की बाबा मेन कॉन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ही सिरीज खरंच महत्वाची वाटत असेल, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.